नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत. दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. आणि आजची आपली पहिली कथा मुंबईची आहे. मुंबईच्या उपनगरात एक पोलीस स्टेशन आहे, दहिसर. याच स्टेशनमध्ये तैनात अधिकाऱ्यांना दुपारी सुमारे 11 वाजता कंट्रोल रूमकडून बातमी मिळाली की नाहीगाव डेअरीजवळ एका खोल नाल्यात एका माणसाचे शव पडले आहे. बातमी मिळताच इन्स्पेक्टर अरुण कुमार, SI कृष्णा आणि कॉन्स्टेबल अमरपाल सोबत घेऊन त्वरित घटनास्थळावर निघाले. नाला स्टेशनपासून सुमारे 2.5 किलोमीटर दूर होता. थोड्याच वेळात पोलीस तिथे पोहोचले. नाल्याजवळ बरेच लोक जमले होते. सर्वजण शव बघून वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते. इन्स्पेक्टर अरुण कुमार यांनी काळजीपूर्वक बघितले तर नाल्याच्या मध्यभागी एका माणसाचे शव तरंगत होते. नाला खूप खोल होता, म्हणून अडचण होती की शव बाहेर कसे काढायचे. याच दरम्यान बातमी मिळाल्याने स्टेशन प्रमुख राजीव म्हात्रे देखील घटनास्थळी पोहोचले. तेही विचार करू लागले की शव सुरक्षितपणे बाहेर काढण्याची पद्धत काय असावी. थोडा वेळ विचार केल्यानंतर त्यांनी जवळून ट्रकचे 2 हवा भरलेले ट्यूब मागवण्यास सांगितले, जेणेकरून त्यांच्या मदतीने शव बाहेर काढता येईल. ते आपल्याबरोबर दुसरा ट्यूब घेऊन देखील गेले होते. त्यांनी शव ट्यूबवर ठेवले आणि हळूहळू किनाऱ्यापर्यंत आणले. तोपर्यंत घटनास्थळी गुन्हा तपास टीम देखील पोहोचली होती. पोलिसांनी शव काळजीपूर्वक पाहिले. शव सुमारे 25 ते 30 वर्षाच्या एका तरुणाचे होते. त्याने तपकिरी रंगाची पॅन्ट आणि पांढरी बनियान परिधान केली होती. जेव्हा त्याच्या खिशाची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यात असं काहीही सापडलं नाही की ज्याद्वारे त्याची ओळख करता आली असती. त्याच्या डोक्यावर जखमेच्या 3 खोल घाव होते. यावरून अंदाज बांधला गेला की खून करण्यापूर्वी त्याच्या डोक्यावर एखाद्या वस्तूने प्रहार करण्यात आला होता. मृतकाच्या मानेत काळ्या दोऱ्या बांधलेल्या होत्या. उजव्या हातात लोखंडी कड होतं आणि डाव्या हातात एका बोटात अंगठी होती. पोलिसांनी तिथे उभ्या असलेल्या लोकांना विचारले की कोणी ह्या तरुणाला ओळखतो का, पण कोणीही त्याला ओळखले नाही. सुरुवातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी शव जुहू येथील राजीव गांधी आरोग्य केंद्राच्या शवगृहात पाठवण्याची व्यवस्था केली. यानंतर अज्ञात खुनीच्या विरोधात खून आणि पुरावे लपवण्याच्या कलमांखाली खटला दाखल करण्यात आला. ही घटना 12 फेब्रुवारी 2015ची आहे. या खुनाची चौकशी करण्यासाठी स्टेशन प्रमुख राजीव म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली एक पोलीस टीम तयार करण्यात आली. पोलिसांसमोर सर्वात मोठी अडचण ही होती की मृतकाची ओळख करून घेणे, कारण जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत खुनापर्यंत पोहोचणे कठीण होते. मृतकाची ओळख करून देण्यासाठी पोलिसांनी सर्वप्रथम अज्ञात शवाचे वर्णन वायरलेसद्वारे मुंबईतील सर्व स्टेशनांना पाठवले. त्यांचे फोटो दूरदर्शनवर चालवण्यासाठी देखील पाठवले. याशिवाय पत्रक छापून पश्चिम उपनगरातील स्टेशन आणि सार्वजनिक ठिकाणी चिटकवण्यात आले. पत्रक चिटकवल्यानंतरच्या दिवशी म्हणजे 13 फेब्रुवारी 2015 रोजी इन्स्पेक्टर अरुण कुमार यांच्याकडे अनेक लोकांचे फोन आले. सर्वांना स्टेशनवर बोलवण्यात आले आणि शवाचे फोटो दाखवण्यात आले, पण कोणीही त्याला ओळखू शकले नाही. काही लोकांना हॉस्पिटलच्या शवगृहात नेऊन दाखवण्यात आले, पण तिथेही तेच समजले की त्यापैकी ते कोणाचेच नाही. त्याच दिवशी म्हणजे 13 फेब्रुवारी 2015 रोजी पश्चिम उपनगरातील बोरिवली पश्चिम स्टेशनवर जयंत पाटील नावाचा एक माणूस त्याच्या पत्नी आणि काही नातेवाईकांसोबत पोहोचला. त्याने स्टेशन प्रमुखांना सांगितले की हरिनगर कॉलनीमध्ये त्याची मुलगी चारुशीला आणि जावई अमर देशमुख राहतात. जयंत पाटील यांनी सांगितले की अमर देशमुख एका खाजगी बांधकाम कंपनीत इंजिनियर आहेत. कालपासून दोघांपैकी कोणाचाही फोन लागत नाही. त्यांच्या खोलीचे कुलूप देखील बंद पडले आहे. चारुशीलाशी त्याची कालच बात झाली होती, पण आता दोघे कुठे आहेत कोणाला काही कळत नाही. जयंत पाटील यांच्याबरोबर अमर देशमुखांची बहीण प्रियंका देशमुख ही देखील आली होती. त्यांनी पोलिसांना सांगितले की त्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांनाही फोन केले, पण कुठून काहीच माहिती मिळाली नाही. त्यांनी हे देखील सांगितले की चारुशीला आणि अमर देशमुख यांनी जवळपास 1 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. हे ऐकून स्टेशन प्रमुखांच्या मनात शंका निर्माण झाली की कुठे दोघेही त्यांच्या कुटुंबियाच्या कोणत्या योजनेचे बळी तर पडले नाहीत, कारण सलमान खुनाचे प्रकरण यापूर्वीही सामने येत राहिले होते. याच शंकेला ध्यानात ठेवून स्टेशन प्रमुखांनी चारुशीला आणि तिचा पती अमर देशमुख यांची गहाळ झालेली नोंदणी केली. तर दहिसर स्टेशनवर जे अज्ञात तरुणाचे शव सापडले होते त्याचे पत्रक बोरिवली पश्चिम स्टेशनच्या स्टेशन प्रमुखांकडेही पोहोचले होते. जयंत पाटील यांनी आपल्या जावई अमर देशमुखाचे वय सुमारे 28 सांगितले. दहिसरच्या नाल्यात सापडलेले शव देखील सुमारे 25 ते 30 वर्षाच्या तरुणाचे होते. वय जुळत असल्यामुळे स्टेशन प्रमुखांनी ते पत्रक जयंत पाटील यांना दाखवले. पत्रक बघितल्यानंतर जयंत पाटील आणि प्रियंका देशमुख दोघेही शांत झाले. कारण असे की प्रियंकाचा भाऊ अमर देशमुख देखील हातात कड घालत होता. बोटात अंगठी राहायची आणि मानेत काळ्या दोऱ्यांचे लॉकेट देखील राहायचे. यानंतर ते लोक दहिसर स्टेशनवर पोहोचले आणि तिथे इन्स्पेक्टर अरुण कुमार यांना भेटले. इन्स्पेक्टरांनी त्या नाल्यात पडलेल्या शवाचे फोटो दाखवले.
फोटो बघून प्रियंका खूप घाबरली. शव पाण्यात पडलेले राहिल्यामुळे फुगले होते. स्पष्टपणे ओळख पटत नव्हती. यामुळे सर्वजण शवाला समोरून बघण्यासाठी हॉस्पिटलला जाण्यास तयार झाले. इन्स्पेक्टर अरुण कुमार त्यांना राजीव गांधी आरोग्य केंद्रात घेऊन पोहोचले. शवगृहात जसा शव दाखवण्यात आला तसा प्रियंकाने आपला सांभाळ केला नाही. तिने स्पष्ट केले की शव तिच्याच भावाचे अमर देशमुखचे आहे. जवळ उभ्या असलेल्या जयंत पाटील यांचे डोळे देखील भरून आले. शवाची ओळख झाल्यानंतर इन्स्पेक्टर अरुण कुमार यांनी चैनचा श्वास घेतला. यानंतर त्यांनी कुटुंबियांना थोडे समजावले आणि अमर देशमुखबद्दल माहिती घेतली. समजले की अमर देशमुख एका खासगी कंपनीत इंजिनियर होता आणि त्याची पत्नी चारुशिलासोबत बोरिवलीच्या हरिनगरमध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत राहत होता. फोनवरून कुटुंबियाशी त्याचा नेहमीच बात होत राहायची. त्या दिवशी चारुशिलाचे वडील जयंत पाटील यांनी फोन केला होता आणि सांगितले होते की चारुशिला आणि अमर देशमुख ह्या दोघांशी संपर्क साधता येत नाही आणि खोलीवर कुलूप लावलेले आहे. नवी मुंबईतून मुंबईत येताच प्रियंकासमोर तिच्या भावाचे शव होते. ते बघून ती पूर्णपणे कोसळली. मुंबईत जयंत पाटील यांनी इन्स्पेक्टर अरुण कुमार यांनी सांगितले की मुलगी आणि जावई यांच्या स्थितीबद्दल फोनवर नेहमी ती बोलत राहायची. 3-4 दिवसापूर्वी जेव्हा त्यांनी चारुशिलाशी बोलणं केले तेव्हा ती खूप घाबरलेली होती. जेव्हा तिला घाबरण्याचे कारण विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की तिच्या नणंद प्रियंकाला जखम झाली आहे आणि ती अमरकडे नवी मुंबईला आली आहे. आज जेव्हा मुलगी आणि जावई दोघांपैकी कोणाचाच फोन लागला नाही तेव्हा जयंत पाटील स्वतः त्यांच्या खोलीवर पोहोचले. तिथे कुलूप लागलेले बघून ते आणखीनच घाबरले. यानंतर त्यांनी अमरची बहीण प्रियंकाला फोन केला. प्रियंकाशी बोलल्यानंतर त्यांना समजले की ना तिला कुठलीही जखम झाली होती आणि ना ती चारुशिला आणि अमर देशमुखकडे गेली होती. हे ऐकून जयंत पाटीलांना शंका आली. त्याच शंकेच्या भरात त्यांनी प्रियंकाला मुंबईला बोलावले आणि थेट स्टेशन बोरिवली पश्चिम येथे पोहोचले. जयंत पाटील यांनी ही शंका देखील व्यक्त केली की कुठे असे तर नाही ना की कोणी दोघांचाही खून केला असेल. या शंकेला ध्यानात घेऊन पोलिसांनी नाल्याच्या आसपास पुन्हा चारुशिलाचा शोध घेतला, पण तिथे तिचा कोणताच सुगावा लागला नाही. जयंत पाटील आणि प्रियंका देशमुख यांनी कोणावरही थेट शंका व्यक्त केली नाही. यानंतर पोलिसांनी अमर देशमुखचे शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. दुसऱ्या दिवशी जेव्हा पोस्टमॉर्टम अहवाल आला तेव्हा स्पष्ट झालं की अमर देशमुखचा मृत्यू डोक्यावर गंभीर जखमा लागल्यामुळे झाला होता. आता पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न चारुशिलाबद्दल होता. अमर देशमुखची बहीण चारुशिलाचे वडील त्यांच्याशी बोलून हे कळवणे आवश्यक होते की चारुशिलाचा देखील खून झाला आहे का ती कुठे लपून राहिलेली आहे. म्हणजे यावेळी पोलिसांची सर्वात पहिली प्राथमिकता चारुशिलाबद्दल माहिती गोळा करणे होती. पोलिसांनी सर्वप्रथम चारुशिला आणि तिचा पती अमर देशमुख यांचे मोबाईल नंबर घेतले आणि त्यांच्या फोन कॉलचे तपशील काढण्याची प्रक्रिया सुरू केली. पोलिसांना हे जाणून घ्यायचं होतं की दोघांची शेवटची वेळ कोणाशी बोलणे झाले होते आणि त्यांच्या फोनचे शेवटचे स्थान कुठे होते. कॉल तपशील यायला वेळ लागणार होता म्हणून इन्स्पेक्टर अरुण कुमार यांनी आपल्या स्तरावर चौकशी सुरू केली. त्यांनी अमर देशमुखची बहीण प्रियंका देशमुख आणि इतर काही नातेवाईकांना पुन्हा स्टेशनवर बोलावले आणि त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की चारुशिलाला शेवटच्या वेळी कधी आणि कोणासोबत बघितले होते. याच दरम्यान एका नातेवाईकाने सांगितले की जवळपास 1 आठवड्यापूर्वी चारुशिलाला अनुराग महाजन नावाच्या एका तरुणाबरोबर बघितले होते. चौकशीत समजले की अनुराग महाजन मुंबईच्या विरार परिसराजवळच्या शांतीनगर कॉलनीत राहतो. जवळपास 1 वर्षापूर्वी अनुरागच्या बहिणीचा विवाह चारुशिलाच्या दूरच्या मामांशी झाला होता. यानंतर पोलीस टीम उत्तर मुंबईतील शांतीनगर कॉलनीत पोहोचली. अनुराग महाजन घरीच भेटला. पोलीस त्याला चौकशीसाठी स्टेशनवर आणले आणि स्टेशनवर पोहोचताच अनुराग खूप घाबरला. त्याची स्थिती बघून स्टेशन प्रमुख राजीव म्हात्रे यांना शंका आली की तो काहीतरी नक्कीच लपवत आहे. जेव्हा त्याला चारुशिलाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो टाळाटाळ करू लागला, पण त्याचे हावभाव स्पष्ट सांगत होते की तो सत्य सांगत नाही. कडकपणे चौकशी केल्यावर अनुरागने सांगितले की तो 5 आणि 6 फेब्रुवारीच्या रात्री चारुशिलाला भेटला होता. सकाळ झाल्यावर तो आपल्या घरी गेला आणि चारुशिला आपल्या खोलीतच राहिली होती. यानंतर चारुशिला कुठे गेली याची कोणालाही माहिती नव्हती. त्यांनी हे देखील सांगितले की ज्या रात्री चारुशिलाला भेटायला गेला होता त्यावेळी अमर देशमुख देखील त्याच खोलीत उपस्थित होता. हे ऐकून स्टेशन प्रमुखांना खोल शंका आली. त्यांना वाटले की शक्य आहे त्या रात्री अमर देशमुखने अनुराग आणि चारुशिलाला एकत्र बघितले असेल. गुपित उघडकीस येण्याच्या भीतीने अनुरागने अमर देशमुखचा खून केला असेल. त्यांच्या मनात ही कल्पना देखील आली की कुठे चारुशिलाने त्याला विरोध केला असेल आणि मग तिलाही मार्गातून काढून टाकले गेले असेल. कडक चौकशी दरम्यान अनुराग पूर्णपणे कोसळला आणि त्याने सत्य उघडून दिले. त्याने सांगितले की चारुशिलाचा खून झालेला नाही. अमर देशमुखच्या खुनामध्ये चारुशिला स्वतःचा सहभागी होती. रात्री अमर देशमुखचे शव नाल्यात फेकल्यानंतर तो सकाळी आपल्या घरी गेला होता. आता हे स्पष्ट झाले होते की अमर देशमुखचा खून कोणत्याही बाहेरील शत्रुत्वामुळे नाही तर घरातच रचलेल्या योजनेचा परिणाम होता. अनुराग महाजनने चारुशिलासोबत मिळून अमर देशमुखचा खून का केला हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्याची सविस्तरपणे चौकशी केली आणि चौकशीत जी कथा समोर आली ती अत्यंत धक्कादायक होती.
चौकशीत हे देखील समजले की अमर देशमुख मूळचा गुजरातचा रहिवासी होता. अमर देशमुखचे वडील भारतीय सेनेमध्ये नोकरी करतात, जे आता निवृत्त झाले आहेत. अनेक वर्षापूर्वी ते मुंबईतील अंधेरी परिसरात राहत होते आणि एका खाजगी कंपनीत काम करत होते. त्याच परिसरात त्यांच्या शेजारी जयंत पाटील राहत होते. जयंत पाटील मुंबईच्या आठवडे बाजारात दुकान लावत होते. जवळजवळ राहण्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये येणेजाणे वाढले आणि हळूहळू चांगले संबंध निर्माण झाले. अमर देशमुखने गुजरातमधील एका पॉलिटेक्निक कॉलेजमधून डिप्लोमा केला होता. तो मुंबईत नोकरीच्या शोधात होता, तर चारुशीला देखील तरुण होती. अमर देशमुख आणि चारुशीलाची एकमेकांशी मैत्री वाढली, तर दोघे एकमेकांना आवडू लागले. हळूहळू प्रेम झाले आणि दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल त्यांनी आपापल्या कुटुंबियांना देखील कळवले. अमरच्या कुटुंबियांना मुलाच्या पसंतीत काही अडचण नव्हती. आता निर्णय चारुशीलाच्या कुटुंबियावर होता. चारुशीलाचे वडील जयंत पाटील जाणत होते की अमर देशमुख शिकलेला आणि समजदार मुलगा आहे. त्यांनी विचार केला की आज नाही तर उद्या अमरची नोकरी लागेलच आणि चारुशीला त्याच्याबरोबर आरामात सुखी आयुष्य जगू शकेल. हेच विचार करून त्यांनी मुलीची गोष्ट मान्य केली. त्यामुळे चारुशीला खूप आनंद झाला. यानंतर दोघांचा विवाह समाजाच्या रिवाजानुसार करण्यात आला. हे वर्ष 2011चं होतं. विवाहानंतर अमर देशमुखचे कुटुंबीय गुजरातला गेले. चारुशीला देखील त्यांच्याबरोबर गेली. अमरच्या वडिलांनी तिथे एक खाजगी कंपनीत नोकरी केली. चारुशीला आणि अमर जवळपास 1 वर्ष गुजरातमध्ये राहिले. याच काळात चारुशीलाने एक मुलगी जन्माला घातली. पण दुःखाची गोष्ट अशी की जन्माला आल्यानंतर एका दिवसातच त्या बाळाचा मृत्यू झाला. ह्या घटनेने चारुशीला पूर्णपणे कोसळली. जेव्हा तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की ती धक्क्यात आहे आणि तिला सलामतीची गरज आहे. काही दिवस गुजरातमध्ये राहिल्यानंतर अमर आणि चारुशी मुंबईला परत आले. मुंबईत येऊन अमर नोकरी शोधण्यात गुंतला. थोड्या मेहनतीनंतर त्याला उपनगरातील दहिसर जवळ एका खाजगी बांधकाम कंपनीत काम मिळाले. नोकरी लागल्यानंतर पती पत्नीने कांदिवली गावात भाड्याने एक खोली घेतली आणि तिथेच राहू लागले. अमर रोज नोकरीवर जात असे आणि चारुशीला दिवसभर घरात एकटी असायची. घराचे काम संपवल्यानंतर तिला एकटेपणाची जाणीव होऊ लागली. बसून बसून तिचे मन कंटाळून जायचे. याच बाबतीवर एक दिवस तिने अमरला सांगितले की रिकाम्या वेळात घरात राहणे तिला आवडत नाही, म्हणून ती देखील आसपास कुठेतरी नोकरी करू इच्छिते, जेणेकरून घरात काही पैसे देखील येतील. चारुशीला शिकलेली आणि समजदार होती, म्हणून तिला अमरला तिच्याबद्दल काळजी नव्हती. त्याने तिला नोकरी करण्याची परवानगी दिली. त्याचबरोबर त्याने स्वतः देखील आपल्या मित्रांकडून आणि ओळखीच्या लोकांकडून तिच्यासाठी काम विचारू लागला. काही काळानंतर एका ओळखीच्या माध्यमातून अंधेरी येथील एका कॉल सेंटरमध्ये चारुशीलाला नोकरी मिळाली. नोकरी सुरू झाल्याबरोबर चारुशीलाच्या स्वभावात हळूहळू बदल येऊ लागला. जी पगार तिला मिळवायचा त्याचा जास्त भाग ती आपल्या कपड्यांवर आणि सजण्या सवरण्यावर खर्च करू लागली. जेव्हा तिला अमर कधी जास्त खर्च करण्यापासून रोखत असे, तेव्हा ती सांगायची की ती आपले कमाईचे पैसे खर्च करत आहे. पत्नीची अशी गोष्ट ऐकून अमरला राग तर यायचाच, पण घरात भांडण नको म्हणून तो चुपचाप राहायचा. जेव्हा पत्नी नोकरी करण्यासाठी घराबाहेर पडते, तेव्हा तिचा कोणाशी तरी मैत्री होतेच. चारुशीला बरोबर देखील असंच झालं. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या काही लोकांशी तिची मैत्री झाली. ही गोष्ट अमर देशमुखला आवडत नव्हती. अमरने चारुशीलाला समजावले की ती फक्त आपल्या कामावर लक्ष द्यावे, ड्युटी संपल्यावर घरी यावे. पण चारुशीला खुल्या विचारांची होती. ती पतीच्या जास्त गोष्टी गांभीर्याने घेत नव्हती. चारुशीलाचा एक दूरचा मामा होता, ज्याचं नाव दीपक होतं. एक दिवस चारुशीलाने आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सुधीर नावाच्या मुलाला सांगितले की त्याच्या ओळखीत कोणी मुलगी असेल तर तिच्या मामासाठी सांगावे. त्याच ऑफिसमध्ये अनुराग महाजन देखील काम करत होता. अनुराग उत्तर मुंबईतील शांतीनगर परिसरात राहत होता. त्याची देखील एक बहीण होती, जिच्या विवाहाची गोष्ट चालू होती. अनुराग आधीच त्याच्या मित्रांकडून आपल्या बहिणींसाठी चांगला संबंध शोधण्याची गोष्ट करत होता आणि जेव्हा चारुशीलाने सुधीरकडून आपल्या मामासाठी मुलगी बघण्याची गोष्ट सांगितली, तेव्हा सुधीरने सांगितले की अनुरागची बहीण देखील विवाहासाठी लायक आहे आणि याबद्दल चारुशीला थेट अनुरागशी बोलू शकते. यानंतर चारुशीलाने स्वतः अनुराग महाजनशी बोलणे केले. मग अनुरागचे कुटुंबीय दीपकला बघण्यासाठी आले. त्यांना दीपक आणि त्यांचे कुटुंब योग्य वाटले. दोन्ही बाजूंनी गोष्ट पक्की झाली आणि दीपकचा विवाह अनुरागच्या बहिणीसोबत ठरला. विवाह झाल्यानंतर चारुशीला आणि अनुरागचे ऑफिसवाले संबंध आता नातेवाईकीत बदलले होते. ही गोष्ट जवळपास 1 वर्ष जुनी आहे. काही काळानंतर अनुरागने कॉल सेंटरची नोकरी सोडली आणि शांतीनगर परिसरातच मोबाईल रिचार्ज आणि त्यासोबतचे सामान विकण्याचे दुकान उघडले. याच दरम्यान अनुरागचे चारुशीलाच्या घरी येणे-जाणे वाढले. वास्तविक कारण असं होतं की अनुराग अजूनही अविवाहित होता आणि त्याचे लक्ष चारुशीलावर होते. हळूहळू तो मनातून चारुशीलाला आवडू लागला होता. तर काम वाढल्यामुळे अमर देशमुख दिवसेंदिवस अधिक व्यस्त राहू लागला. पतीच्या या वृत्तीमुळे चारुशीला स्वतःला एकटे वाटू लागले. याच दरम्यान ती अनुराग महाजनच्या नजरा आणि गोष्टी समजू लागली. बऱ्याच काळापासून तिला जाणीव झाली होती की अनुराग तिला आवडतो. पतीच्या उदासीनतेमुळे चारुशीला अनुरागच्या दिशेने आणखी जवळ करेल. मग ती त्याच्याबरोबर मोकळेपणाने फिरायला लागली. एकदा ती अनुरागबरोबर नाशिक देखील फिरायला गेली.
दोघे तिथे एका हॉटेलमध्ये थांबले आणि इथूनच त्यांचे संबंध आणखी पुढे गेले. नाशिक जाण्यापूर्वी चारुशिलाने अमर देशमुखला सांगितले होते की ऑफिसकडून नाशिकला जाण्याचा कार्यक्रम आहे. अमर देशमुखने यावर जास्त लक्ष दिले नाही. त्याला माहिती नव्हती की चारुशिला सबब सांगून अनुराग बरोबर जात आहे. चारुशिलाला वाटले की अमरला काही कळणार नाही. याच भरोश्यावर आणखी पुढे गेली. अमरच्या नोकरीवर निघताच ती अनेक वेळा अनुरागला खोलीवर बोलावून घ्यायची. मग दोघे एकत्र वेळ घालवायचे. हे सर्व बऱ्याच दिवसापर्यंत चालू राहिले. याच दरम्यान चारुशिलाने नोकरी देखील सोडली. चारुशिला भलेही पतीच्या डोळ्यात धूळ फेकत होती, पण मोहल्ल्यातील लोकांपासून ही गोष्ट लपवता आली नाही. अमरच्या घरावर न राहिल्यामुळे अनुराग अनेकदा त्यांच्या खोलीत येत जात असे आणि तासनतास राहत असे. हे सर्व बघून मोहल्ल्यातील सर्व लोक समजून जात होते. हळूहळू चारुशिला आणि अनुरागबद्दल मोहल्ल्यात गोष्टी होऊ लागल्या. कशातरी प्रकारे ही गोष्ट अमर देशमुखच्या कानावर गेली. अमर आपल्या पत्नीवर विश्वास ठेवत होता म्हणून त्याला लोकांच्या गोष्टीवर विश्वास बसला नाही, पण त्याच्या मनात शंका नक्कीच बसली. अमरने जेव्हा याबद्दल चारुशिलाशी बोलणे केले तेव्हा ती खूप मासूम बनली. तिने सांगितले की अनुराग त्यांचा नातेवाईक आहे आणि कधी कधी येतो, बस एवढ्यावरच लोक निरर्थक गोष्टी बनवत आहेत. तिने हे देखील सांगितले की तिच्या आणि अनुरागच्या दरम्यान काहीच चुकीचं नाही. अमरने तिच्या गोष्टीवर विश्वास ठेवला. पतीचे चूप राहिल्यानंतर चारुशिला स्वतःला खूप चतुर समजू लागली. ती मनातून आनंदी होती की तिने अमरला सहज मना केले. यानंतर ती पूर्वीप्रमाणे अनुरागला भेटत राहिली. तर अमरने भले काही सांगितले नसले तरी त्याच्या मेंदूत शंका सतत चालू राहिली. सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी तो कधीकधी न सांगता वेगवेगळ्या वेळी घरी येऊ लागला. एक दिवस दुपारच्या वेळी अमर अचानक घराजवळ पोहोचला. तो खोलीजवळ होता तेव्हाच त्याने अनुरागला खोलीतून बाहेर पडताना पाहिले. अनुरागने अमरला बघितले नाही. तो बाहेर पडताच आपल्या गाडीत बसला आणि निघून गेला. अमर खोलीत आत गेला. त्यानंतर अचानक बघून चारुशिलाला घाबरली. अमरने हळूच सांगितले की असं वाटतं अनुरागने इथे येणं बंद केले आहे. चारुशिलाने त्वरित उत्तर दिले की जेव्हा लोक निरुपयोगी गोष्टी करतात तेव्हा तो इथे काय येईल. हे ऐकून अमरला समजले की चारुशिला खोटं बोलत आहे. त्याने आपल्या डोळ्यांनी अनुरागला घरातून बाहेर पडताना बघितले होते, पण चारुशिला काहीतरी वेगळंच सांगत होती. शंका पक्की करण्यासाठी त्याने पुन्हा विचारले की त्याच्या येण्यापूर्वी इथे कोणी आलं होतं का. चारुशिलाने घाबरून नकार दिला आणि सांगितले की इथे कोणी आले नाही. आता अमरला पूर्ण खात्री पटली की चारुशिला सत्य सांगत नाही. त्याने रागाने सांगितले की नुकताच अनुराग इथून निघाला आहे आणि मोहल्ल्यात ज्या गोष्टी होत आहेत कदाचित त्या चुकीच्या नाहीत. पतीचा राग बघून चारुशिला शांत झाली. थोड्या वेळाने डाटफकार झाल्यानंतर अमर देखील शांत झाला. पण त्या दिवसानंतर दोघांच्या नात्यात कटुता आली. भांडणं होऊ लागले. जेव्हा गोष्ट चारुशिलाच्या माहेरपर्यंत पोहोचली तेव्हा तिचे वडील जयंत पाटील यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण चारुशिला अनुरागच्या प्रेमात इतकी बुडालेली होती की तिने वडिलांच्या गोष्टीकडे देखील लक्ष दिलं नाही. चारुशिलाने मनातच ठरवले होते की ती अनुराग बरोबर आयुष्य काढेल आणि त्याच्यासोबतच वेगळे घर बसवेल. याच विचारात तिने अमरकडून घटस्फोटाची मागणी केली, पण अमर घटस्फोट देण्यास तयार नव्हता. जेव्हा चारुशिलाला वाटले की गोष्ट सरळ पद्धतीने होणार नाही तेव्हा तिने अनुरागला स्पष्ट सांगितले की आता अमरला मार्गातून काढून टाकावे लागेल. चारुशिलाने स्पष्ट सांगितले की अमर हटेल तेव्हाच ते दोघे एकत्र राहू शकतील. अनुरागने विचारले की अमरला मारून त्यांना काय मिळेल. यावर चारुशिलाने सांगितले की बदल्यात ती स्वतः मिळेल आणि तिला मिळवण्यासाठी हे करावेच लागेल. अनुराग देखील चारुशिलाला खूप हवी होता. तेव्हा त्याला वाटले की चारुशिला कोणत्याही परिस्थितीत मागे हटणारे नाही. तेव्हा त्याने अमरला मार्गातून काढून टाकण्याची गोष्ट मान्य केली. प्रथम तो काही पैसे घेऊन मारणारा माणूस शोधत होता, पण असा कोणताच माणूस त्याला सापडला नाही. शेवटी चारुशिला आणि अनुरागने स्वतःच अमरला मारण्याची योजना आखली. 4 फेब्रुवारी 2015 रोजी अमरच्या हातातून चहाचा प्याला पडला होता. गरम चहा पडल्यामुळे त्याचा पाय जळला गेला. यामुळे तो 2 दिवस कामावर जाऊ शकला नाही. चारुशिला आणि अनुरागने याच गोष्टीची संधी म्हणून वापर केला. 5 फेब्रुवारीच्या रात्री अमरला काही माहिती नव्हती. तो आरामात झोपला. त्याच रात्री चारुशिलाने अनुरागला फोन केला आणि अनुराग आपल्या सँट्रो कारने अमरच्या खोलीवर पोहोचला. बाहेर येऊन त्याने चारुशिलाला फोन केला. चारुशिलाने दार उघडले आणि अनुरागला छतावर पाठवले. तिने सांगितले की अर्धी रात्र झाल्यानंतर जेव्हा फोन येईल तेव्हाच खाली यावे. यानंतर अनुराग छतावर गेला. चारुशिला आत येऊन अमरच्या खोलीत झोपण्याची वाट पाहू लागली. जेव्हा तिला पूर्ण खात्री पटली की अमर खोल झोपलेला आहे तेव्हा तिने अनुरागला छतावरून खाली बोलावले. अनुराग आपल्याबरोबर बेसबॉलचा बॅट घेऊन आला होता. योजनेनुसार त्याने पलंगावर झोपलेल्या अमर देशमुखवर बेसबॉल बॅटने जोरात प्रहार केला. डोक्यावर प्रहार झाल्यावर अमरची तीव्र चीख निघाली. त्या क्षणी चारुशिलाने त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. अमर डोळे मांडत ओरडू लागला. त्याचबरोबर अनुरागने त्याच्या डोक्यावर नंतर अनेक वेळा प्रहार केले. अमरच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. मारताना बेसबॉल बॅटचा दांडा तुटला तेव्हा चारुशिला खोलीत ठेवलेला लाकडी सोटा उचलला आणि तिने देखील अमरच्या डोक्यावर अनेक वेळा प्रहार केले. थोड्याच वेळात अमर बेशुद्ध झाला. दोघांनी त्याला बेडच्या चादरीत बांधून खाली मजल्यावर पाडले. यानंतर चारुशिला खोलीत ठेवलेली लोखंडी पाईप घेऊन आली आणि त्याने देखील आपल्या पतीवर प्रहार केले. मग अनुराग अमरच्या पोटावर बसला आणि त्याची मान दाबली.
अमर देशमुखचा मृत्यू झाल्यानंतर दोघांनी शव त्या बेडशीटमध्ये गुंडाळले आणि बाथरूममध्ये जाऊन आपापले हातपाय धुतले. एका उशीच्या कव्हरवर देखील रक्त जास्त लागले होते. ते देखील बेडशीट बरोबर गुंडाळले. सर्व काही स्वच्छ केल्यानंतर चारुशिलाने आपले कपडे एका पिशवीत भरले जेणेकरून इथून निघता येईल. अनुरागची सँट्रो कार दाराच्या बाहेर उभी होती. दोघांनी चादरीत गुंडाळलेला अमर देशमुखचा शव उचलून कारच्या मागच्या सीटवर ठेवला होता. जेव्हा अनुरागने कार स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कार चालू झाली नाही. हे बघताच तो घाबरला की आता काय करायचे. त्याचवेळी नशिबाने 2 माणसे तिकडून जात होती. अनुरागने त्यांना गाडींना धक्का द्यायला सांगितले. कार स्टार्ट झाली तर चारुशिला पिशवी घेऊन पुढच्या सीटवर बसली होती. ती मुद्दाम पुढे बसली होती जेणेकरून वाटेत पोलीस तपासणी झाली तर कोणाला शंका येऊ नये. साधारणपणे रात्री गाडीत महिला बसलेली दिसली तर पोलीस तिला कुटुंबातलीच मानतात. अनुराग प्रथम कार घेऊन विरार रोडच्या दिशेने गेला पण तिथे संधी मिळाली नाही. यानंतर तो गाडी वळवून दहिसरच्या दिशेने आणली. नाहीगाव डेअरीजवळ एक खोल नाला होता. तिथे पोहोचून त्याने चादरीतून शव काढले आणि नाल्यात फेकून दिले. नंतर तीच चादर आणि रक्त लागलेला उशीचा कवर देखील नाल्यात फेकून दिला. शव त्या ठिकाणी लावल्यानंतर दोघे खोलीवर परत आले. चारुशिलाने बेड आणि मजल्यावर लागलेल्या रक्ताच्या खुणा स्वच्छ केल्या. अनुराग तिथेच राहिला आणि झोपला. सकाळ झाल्यावर तो आपल्या घरी गेला. काही वेळानंतर चारुशिलाने अंकित नावाच्या एका तरुणाला फोन केला. अंकित दहिसरमध्येच राहत होता आणि त्याच ऑफिसमध्ये काम करत होता. चारुशिलाने त्याला सांगितले की अमर त्यांच्याशी भांडून कुठे गेला आहे आणि तिला एकटी सोडून गेला आहे. तिने अंकितकडून काही दिवस आपल्याजवळ ठेवण्यास सांगितले. अंकितने दया करून तिला आपल्या खोलीवर बोलावून घेतले. चारुशिलाने आपले कपडे पिशवीत भरले, खोलीवर कुलूप लावले आणि अंकितकडे राहायला गेली. या दरम्यान ती आपल्या कुटुंबियाशी फोनवरून बोलत राहिली. एक दिवस ती अंकितसमोर दुःखी होऊन रडत होती. तेव्हाच तिच्या वडिलांचा जयंत पाटील यांचा फोन आला. बोलताना जयंत पाटील यांना वाटले की चारुशिला योग्य दिसत नाही. त्यांनी घाबरण्याचे कारण विचारले तेव्हा चारुशिलाने सांगितले की तिच्या नणंदला जखम झाली आहे आणि ती तिला बघण्यासाठी नवी मुंबईला आली आहे. यानंतर 12 फेब्रुवारी रोजी चारुशिलाने आपला फोन बंद केला. 12 तारखेनंतर मुलीशी बात न झाल्याने जयंत पाटील व्याकुळ झाले. तर अनुराग आणि चारुशिलाने नाल्यात जे शव फेकले होते ते प्रथम पाण्यात बुडाले. नंतर 12 फेब्रुवारीला फुगून वर आले. लोकांनी नाल्यात शव बघितले आणि पोलिसांना बातमी दिली. अनुरागकडून खोलीतून पकडलेले चारुशिलाला सतत फोनवरून अनुरागशी बोलत होती आणि त्याला सांगितले की दहिसरमध्ये अंकिताकडे राहत आहे. स्टेशनवर जेव्हा चारुशिलाने आपला प्रियकर अनुरागला पोलीस हिरासतीत बघितली तेव्हा ती समजली की अनुरागने सर्व काही सांगितले आहे. यानंतर तिने देखील पतीच्या खुनाची गोष्ट मान्य केली. पोलिसांनी दोघांच्या सूचनेवरून खुनात वापरलेला बॅट, लाकडी सोटा आणि लोखंडी पाईप चारुशिलाच्या खोलीतून जप्त केला. जरी नाल्यात फेकलेली बेडशीट आणि उशीचा कवर सापडला नाही. चारुशिला आणि अनुराग महाजन यांना अटक करून पोलिसांनी बोरिवली कोर्टात सादर केले, जिथून दोघांना तुरुंगात पाठवण्यात आले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर खालच्या न्यायालयाने या प्रकरणात चारुशिला देशमुख आणि अनुराग महाजन ह्या दोघांनाही आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. शिक्षा मिळाल्यानंतर दोघांनी त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. 10 डिसेंबर 2019 रोजी चारुशिला देशमुखच्या जामीन याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिला. एकूण मिळून चौकशी न्यायालयाकडून आजन्म कारावासाची शिक्षा मिळाल्यानंतर दोघे तुरुंगात बंदी आहेत. वर्ष 2026 पर्यंत त्यांच्या शिक्षेविरुद्ध लावलेल्या अर्जावर अद्याप न्यायालयात निर्णय झालेला नाही आणि प्रकरण चालूच आहे. आणि आजची दुसरी कथा महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याची आहे. ही गोष्ट 2025ची आहे. औरंगाबाद मुख्यालयापासून जवळपास 20 किलोमीटर दूर गाव तराणा आहे, जे ठाणा शिवाजीनगर परिसरात येते. तराणा गावात कपिल शिंदे राहतात. ते शेती करून आपल्या कुटुंबाचा खर्च चालवतात. कपिल शिंदे यांचं कुटुंब मोठं आहे. त्यांच्या घरी 5 मुली आणि 1 मुलगा आहे. त्यांनी त्यांची तिसरी मुलगी रितीचा विवाह मनोजशी केला होता, पण बाळाच्या जन्माच्या वेळी रितीचा मृत्यू झाला होता. काजल ही त्यांचीच 5वी मुलगी आहे. काजल हायस्कूल पास होती, पण तिचा विवाह कुठे ठरत नव्हता. याच बाबतीवर तिचे आईवडील त्रस्त राहत होते. तेव्हाच अचानक तिच्या बहिणी रितीचा मृत्यू झाला. परिस्थिती अशी झाली की काजलचा विवाह अपंग मनोज शर्माशी करण्यात आला. मनोज औरंगाबाद रेल्वे स्टेशनजवळ चहाचे दुकान चालवत होता. विवाहानंतर काजल मनोजबरोबर शिवाजीनगर बाजारात मोहल्ल्यात राहू लागली. तिथे सासरे दयाशंकर शर्मा पण सोबतच होते. सोबत सावत्र सासू, पती मनोज आणि दीर सुमित शर्मा आणि त्याची पत्नी राहत होते. 2 नणद देखील होत्या. काजल सासरी तरी राहत होती, पण तिचे उठणे बसणे पूर्णपणे माहेरसारखे होते. ती बऱ्याचदा सजून धजून कधी बाजाराला जात असे तर कधी आसपासच्या घरामध्ये फिरत असे. तिच्या या गोष्टी सावत्र सासूला आवडत नव्हत्या. ती तिला रोखत असे, अनेक वेळा डाट देखील देत असे. सासू जेव्हा तिला समजावण्याचा प्रयत्न करायची, काजल तिखट होत असे आणि भांडण सुरू व्हायची. ती आपल्याच मर्जीने चालू इच्छित होती. हळूहळू सासू सुनेमध्ये रोजचेच भांडण होऊ लागले. शेवटी काजलने पतीवर दबाव आणला आणि माहेरी जाऊन राहू लागली. तिथे राहतानाच तिने एक मुलगी जन्माला घातली.
काजल जेव्हा माहेरी राहू लागली तेव्हा मनोज कधी कधी तिथे जाऊन येऊन थांबत असे. माहेरी काजलला टोकणे टिप्पणी करणारा कोणी नव्हता, म्हणून ती पूर्वीपेक्षा अधिक मोकळेपणाने राहू लागली. तिच्या हट्टावरून मनोजने तिला एक स्कूटी देखील दिली होती. ही गोष्ट 25 नोव्हेंबर 2025च्या सकाळची आहे. काजलने आपला पती मनोज शर्माला फोन केला आणि घरी यायला सांगितले. मनोजने काम निपटवल्याची गोष्ट सांगून फोन कापला. त्या दिवशी त्याने आपल्या हॉटेलचे काम संपवले आणि बस पकडून थेट जयकुमार पुलाजवळ पोहोचला. तिथे पोहोचल्याची माहिती त्याने फोनवरून काजलला दिली. काहीच वेळात काजल स्कूटीवरून जयकुमार पुलावर पोहोचली. त्यावेळी रात्रीचे जवळपास 8 वाजले होते. दोघे स्कूटीवरून औरंगाबाद जिल्ह्यातील तराणा येथील आपल्या घरी आले. घरी पोहोचून दोघांनी एकत्र जेवण केले आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी करू लागले. यानंतर दोघे झोपले. दुसऱ्या दिवशी 26 नोव्हेंबर रोजी जवळपास 6 वाजता काजलने मनोजला स्कूटीवर बसवले आणि त्याला जयकुमार पुलावर सोडण्यासाठी निघाली. बोरीखेडा तर्फेच्या जवळपास पोहोचताच काजलने अचानक स्कूटी थांबवली. त्याचवेळी जवळच्या एका जाड बोर वृक्षाच्या आडून 2 माणसे बाहेर आली. एकाच्या हातात धारदार गदासारखी होती आणि दुसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होती. मनोज काही समजू शकला नाही. याआधीच दोघांनी त्यावर हल्ला चढवला. मनोज यासाठी पूर्णपणे तयार नव्हता आणि आपला बचाव देखील करू शकला नाही. रक्ताने लथपथ होऊन मनोज स्कूटीवरून खाली पडला. काजल आपले जीवनरक्षण करण्यासाठी स्कूटी तिथे सोडून पळून गेली. मनोज रस्त्यावर पडून तडफडत राहिला तर काजल हल्लेखोराच्या नजरेपासून वाचत रस्त्याच्या काठावरून खालीलच्या बाजूला झाडामध्ये लपून बसली. वारदात अंजाम दिल्यानंतर दोन्ही हल्लेखोर तिथून पळून गेले. काही वेळानंतर काजल घाबरून बाहेर आली आणि मध्य रस्त्यावर रक्ताने लथपथ पतीला पडलेले बघून ती घाबरली. घामाने भिजली गेली. तिला समजत नव्हते की काय करावे. तिथून जाणाऱ्या एका राहीगीरदाराने गलबला केला की लवकर हॉस्पिटलला न्या. काजलने त्वरित मोबाईलवरून 108वर कॉल केला. मग घरच्यांना फोन करून सगळी घटना सांगितली. काहीच मिनिटात ॲम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचली. मनोजला उचलून जिल्हा रुग्णालय औरंगाबाद येथे नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी स्थिती गंभीर बघितल्याने त्वरित औरंगाबादला पाठवले. औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजमध्ये जसा मनोजला आपत्कालीन विभागात नेण्यात आले, डॉक्टरांनी सुरुवातीच्या तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या बातमीने आसपासच्या परिसरात गोंधळ माजला. घटनेची माहिती मिळताच ठाणा शिवाजीनगरचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अधिकाऱ्यांना माहिती दिली. थोड्याच वेळात अतिरिक्त SP दक्षिणी दुर्गेश कुमार सिंग आणि सिद्धार्थ कपूर हे देखील तिथे आले. पोलिसांनी प्रत्येक कोण्यातून घटनास्थळाची चौकशी केली. अधिकाऱ्यांनी SHO अतुल चौधरी यांना चौकशीसाठी संबंधित आवश्यक सूचना दिल्या आणि चौधरी यांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली. मुखबिरांना अलर्ट केले गेले आणि पोलीस खुनाचे कारण आणि हल्लेखोरांच्या शोधात गुंतले. मरण पावलेल्यांची ओळख मनोज शर्मा म्हणून झाली, जो ठाणा शिवाजीनगर परिसरातील रहिवासी होता. या प्रकरणात मनोजचे वडील दयाशंकर शर्मा यांनी पोलिसांना अर्ज दिला. त्यांनी सांगितले की त्यांचा मुलगा मनोज त्याच्या पत्नी काजल शर्माबरोबर सासरच्या गाव तराणा येथे राहत होता. मनोजची औरंगाबादमध्ये रेल्वे स्टेशनजवळ चहाची टपरी होती. दयाशंकर शर्मा यांनी अर्जात लिहिले की 26 नोव्हेंबरच्या सकाळी गावाजवळच त्याच्या मुलाचा खून करण्यात आला. त्या खुनाची शंका आपले सून काजल, तिचे वडील कपिल शिंदे आणि काही अज्ञात लोकांवर जाहीर केली. त्यांचे म्हणणे होते की काजलचे चालणे चालचलन योग्य नव्हते. याबद्दल मनोज देखील त्यांना आधी सांगत होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाच्या खुनात काजलची भूमिका असल्याची शंका व्यक्त केली. दयाशंकर यांच्या अर्जाच्या आधारावर 27 नोव्हेंबर रोजी दुपारी जवळपास 2:30 वाजता पोलिसांनी काजल शर्मा, तिचे वडील कपिल शिंदे आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 201 प्रकरण दाखल केले. SP अंकुर अग्रवाल यांनी या घटनेची चौकशी गुन्हा शाखा प्रमुख इतू चौधरी यांना सोपवली आणि मदतीसाठी SOG टीम देखील लावली. जशी जशी चौकशी पुढे केली तसं पोलिसांना एका मुखबिराकडून बातमी मिळाली की खून करणारे बोरीमेडा मोड तर्फेजवळ आहेत. या माहितीवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा शाखेच्या टीमसोबत मिळून तिथे छापा टाकला आणि 3 व्यक्तींना पकडले. पकडलेल्या व्यक्तींमध्ये मनोज शर्माची पत्नी काजल शर्मा, तिचे वडील कपिल शिंदे आणि 28 वर्षाचा तरुण अजित कुमार सामील होता. अटकेच्या वेळी काजल पोलिसांशी उलाढाल घालू लागली. ती सतत हेच म्हणत होती की ती आपल्या पतीवर खूप प्रेम करते आणि एक विश्वासू पत्नी आहे. पण जेव्हा पोलिसांनी स्पष्ट सांगितले की चौकशीसाठी तिला विचारपूस करणे आवश्यक आहे, तेव्हा ती शांत झाली आणि सहकार्यासाठी तयार झाली. स्टेशनवर सर्वप्रथम काजलकडून विचारपूस सुरू झाली. तिच्याकडून पतीबरोबरचे संबंध, घरातील गोष्टी आणि कामकाजाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. चौकशीत समोर आले की काजल आणि मनोजच्या वयात जवळपास 15 वर्षापेक्षा अधिक फरक होता. मनोज जवळपास 35 वर्षाचा होता तर काजल फक्त 20 वर्षाची होती. यावर काजलने दुःख व्यक्त करत सांगितले की तिचा विवाह अचानक करण्यात आला होता. यात तिची मर्जी पूर्णपणे नव्हती. काजलने सांगितले की मनोज प्रथम तिचा मेहुणा होता. तिची मोठी बहीण रितीचा विवाह मनोजशी झाला होता,
पण 2018मध्ये बाळाच्या जन्माच्या दरम्यान रितीचा मृत्यू झाला होता. यानंतर कुटुंबियांनी 2021मध्ये काजलचा विवाह त्याच मनोजशी करून दिला. काजलच्या मते मनोज तिला आवडत नव्हता. एक कारण असं देखील होतं की मनोज एका पायाने अपंग होता. मनोज काजलचा संपूर्ण खर्च उचलत होता आणि तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता होऊ देत नव्हता. तो बहुतांश दुकानावरच राहत होता आणि मध्ये मध्ये काजलच्या घरी येत असे. कधी कधी मनोज काजलच्या माहेरी राहत असे. काजलने सांगितले की मनोजकडून तिला एक मुलगी झाली होती जी जवळपास 2.5 वर्षाची होती. पण मनोजच्या शारीरिक दुर्बलतेमुळे काजलचे मन हळूहळू त्याच्यावरून दूर जाऊ लागले. याच दरम्यान तिचा कल अजित कुमारकडे होऊ लागला. अजित औरंगाबाद जिल्ह्यातील गाव धामू टिकरा येथील रहिवासी होता. मनोज बहुतांश बाहेरच राहत होता आणि कधी कधी घरी येत होता. यामुळे काजलची नजीकी अजितशी वाढली होती. प्रथम बोलणे, भेटणे आणि नंतर दोघांच्या चुकीचे संबंध निर्माण झाले. ही गोष्ट बऱ्याच काळापर्यंत लपून राहिली. पतीच्या घरावर न राहिल्याने काजल आणि अजित निर्भयपणे भेटू लागले आणि मनमानी देखील वाढू लागली. जेव्हा मनोजला या सर्वावर शंका आली तेव्हा त्याने टोकले. याच बाबतीत काजल आणि मनोज यांच्यात येणाऱ्या दिवसात भांडण होऊ लागले. रोजच्या भांडणाने त्रस्त होऊन अजितने मनोजला मार्गातून काढून टाकण्याचा विचार केला. त्याने ही गोष्ट काजलला सांगितली. हे ऐकताच काजल राजी झाली आणि तिने देखील ह्या गोष्टीवर संमती दिली. सर्व काही करण्यापूर्वी एक पक्की योजना आखायची होती. काजल आणि अजित बसून आपापसात बोलू लागले. बऱ्यापैकी विचार केल्यानंतर दोघांनी संपूर्ण योजना आखली आणि याच योजनेनुसार काजलने मनोजला घरी बोलावले. मग दुसऱ्या दिवशी 26 नोव्हेंबर रोजी मनोज जेव्हा परत जात होता तेव्हाच त्याला वाटेत मारण्यात आले. यानंतर पोलिसांनी काजलकडून चौकशी केली आणि मग अजितला देखील चौकशीसाठी घेतले. अजितने देखील काजलप्रमाणेच आपला गुन्हा कबूल केला. त्याच्या सूचनेवरून पोलिसांनी खुनात वापरलेली गदा, एक स्कूटी, रक्ताने भिजलेले कपडे आणि 3 मोबाईल फोन बोरीखेडा तर्फेजवळच्या बोर वृक्षाजवळून जप्त केले. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्त लागलेली माती आणि साधी मातीचे नमुने देखील गोळा केले. यानंतर दोघांकडून तिसऱ्या आरोपीबद्दल विचारणा केली गेली जो वारदातीनंतर फरार झाला होता. दोघांनी सांगितले की तो घटनास्थळावरून एकटाच पळून गेला होता. शिवाजीनगर पोलीस आणि गुन्हा शाखा त्याच्या शोधात गुंतली. काजल आणि अजितकडून SP दुर्गेश कुमार सिंग आणि शिव कपूर कुमार यांनी देखील वेगवेगळी चौकशी केली आणि त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि 201 आणि शस्त्र अधिनियमाच्या कलम 4/25 खाली अटक करून न्यायालयात सदर केले, जिथून दोघांना तुरुंगात पाठवण्यात आले. अशा प्रकारे एक चुकीचा संबंध, घाई आणि लोभाने अनेक जीवन बर्बाद केले. ज्या मनोजने संपूर्ण जबाबदारी निभावली तोच योजनेचा बळी ठरला. काजल जी पत्नी म्हणून त्याची सर्वात जवळची होती तीच त्याच्या मृत्यूचे कारण ठरली. एक मासूम मुलगी कायमची आपल्या वडिलांपासून वंचित राहिली. पोलिसांची चौकशी अद्याप संपूर्णपणे संपलेली नाही. फरार तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. कायदा आपले काम करत आहे आणि आता अंतिम निर्णय न्यायालयाच्या हातात आहे. ही कथा एक कडवे सत्य सांगून जाते की चुकीच्या मार्गावर उचललेले एक पाऊल संपूर्ण कुटुंबाचा नाश करते. आमचा हेतू हा आहे की लोक या घटनांमधून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालणे टाळतील. ही कथा एक महत्त्वाची चेतावणी आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे. आपण एकत्रितपणे एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशाच खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सुरक्षित राहा, सावधान राहा आणि लक्षात ठेवा की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलायचं असते. धन्यवाद.